पहिले जे आहेत 24 श्लोकापर्यंत आपलं काल झालेलं होतं. त्याच्यामध्ये समाधी सिद्धी उपाय इथपर्यंत आपण पोहोचलेलो. समाधी सिद्धी उपायामध्ये दर्भासन घालून बसण्यापासून पद्म, स्वस्तिक आणि भद्रासन याचं आसन घालून आपण साधना करायची आहे. नंतर ओंकार हे एकाक्षर ब्रह्म आहे आणि त्याचा आपण नित्यनेमाने सराव करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला पूरक, रेचक आणि कुंभक तिन्ही पहिल्यांदा शिकवले, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपली दृष्टी एकाग्र करण्यासाठी आणि शरीर कंपरहित करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ओंकाराचा नाद करायला या उपनिषदामध्ये भर दिलेला आहे. त्यालाच आपण अमृतनाद असं म्हटलेलं आहे आणि त्याचवरून या उपनिषदाचं नाव सुद्धा अमृतनादोपनिषद असं पडलेलं आहे. तर आता याच्या पुढे जाऊया, 25वा श्लोक घेऊया. ये नासौ पश्यते मार्ग प्राणस्तेन अभिगच्छति अतस्तं अभ्यसे नित्यम यन मार्ग गमनाय वै. याचा अर्थ असा आहे की आपण जे 24व्या श्लोकापर्यंत बघितलं की प्रणवाचं ध्यान कसं करायचं आहे आणि बाह्याकडून अंतराकडे, बाह्याकडून सूक्ष्माकडे किंवा स्थूलाकडून सूक्ष्माकडे कशा पद्धतीत जायचं, हे सर्व मागचे जे 4-5 श्लोक होते त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. तर त्या पद्धतीनं मार्ग प्राणाचा आहे. म्हणजे आपण प्राणाला काय म्हणतो, तर यन्नाशो नियतम नाशो, याचा नाश झाल्यानंतर शरीराचा पण नाश होतो. म्हणजे एखादा माणूस जर मेला तर आपण त्याला काय म्हणतो, त्याचा प्राण गेला असं म्हणतो. म्हणजेच प्राण हे जीव इति स्थिती असं वर्णन आहे. म्हणजे जीवाचं आपलं जे काही जीवन आहे त्याच्या नित्य कामकाजामध्ये प्राणाशिवाय आपल्याला दुसरा कोणी साथीदार नसतो. प्राणामुळेच आपल्याला जी काही चेतना, आपल्या कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय चालतायत, या सर्वांसाठी प्राण आवश्यक आहे आणि तो गेला की आपण प्राण गेला असं म्हणतो. मग प्राण जाण्यासाठी प्राण शरीरात येतो तिथपासून सुरुवात आपण जर गृहीत धरली तर तो निघून जातो तिथपर्यंत आपल्याला शेवट म्हणता येईल. बरोबर आहे. मग तो त्याचा मार्ग कसा असतो, कुठून येतो कुठून जातो, असा विचार केला तर प्राण जेव्हा शरीरात येतो तेव्हा मातेच्या गर्भामध्ये निर्मिती होते, परंतु निघून जाताना मात्र माणूस एकटा असतो आणि त्याला त्याचा जो मार्ग आहे तो ऊर्ध्व मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे आपली जी चक्रांची संख्या आहे, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, हे सगळ्यांना माहिती आहे, झालेलं असणारच कुठे ना कुठेतरी. तर ही चक्र जी आहे ती खालून वरपर्यंत एक एक भेदन होत सुषुम्नेतून कुंडलिनी शक्ती वर जाते. अशा पद्धतीत आपल्याला हठयोग ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आढळतं. एकंदरीतच सर्वांचा विचार जर केला तर आपल्या शरीरातली ही जी ऊर्जा आहे, प्राणशक्ती आहे, ती खालून वर मूर्धा किंवा सहस्रार चक्रापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे, एवढं नक्की. तर हा जो प्राणाचा मार्ग आहे तो नियत मार्ग आहे. या मार्गाने प्राण आपल्या शरीरामध्ये कृती करत असतो. तर त्या प्राणाच्या गतीप्रमाणे, म्हणजे त्याचा जो गती आहे त्या गतीला सुलभ व्हावी अशा प्रकारच्या सगळ्या क्रिया म्हणजे योगिक क्रिया आहे. म्हणजेच नैसर्गिक आपल्या शरीरामध्ये जी प्राणाची गती आहे त्या गतीला पूरक अशा प्रकारच्या सगळ्या क्रिया आपण योगामध्ये करत असतो. हे सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण आपले सगळे ग्रंथ काही मौलिक विचार
आपल्याला सोडून जातात. त्याच्यामधला हा एक विचार आहे, की जेव्हा जेव्हा यांनी विचार केलेला आहे, प्राणावर संतुलन मिळवण्याचा विचार केलेला आहे, तिथे सगळीकडे तुम्हाला हा विचार प्रामुख्याने दिसेल. या या ग्रंथामध्ये तर व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. पुढे प्राणाचे प्रकार आणि अ, वायूचे प्रकार, त्यांचे रंग वगैरे या सर्व गोष्टींचा पण पुढे आपल्याला उल्लेख मिळणार आहे. तर योगी ज्या ज्या मार्गाने पुढे जातो, त्या मार्गाने प्राणही जात असतो. म्हणून प्राणाचा जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा, म्हणून योग्याने त्याचा अभ्यास नित्य करावा. म्हणजेच प्राणायामाचा अभ्यास योग्याने नित्य करावा. आणि त्याच्याबरोबर ज्या रथातून आपण निघालेलो आहोत, ओंकार रूपी रथातून, त्याचाही अभ्यास योग्याने नित्य करावा. आता हा जो प्राण आहे, त्याची स्थानं आणि त्याचं आवागमनाविषयी थोडक्यात पुढच्या श्लोकात सांगतात, की सप्त स्वप्नाप्ती द्वाराणि हृद्वारम वायुद्वारम च मूर्धाद्वारम अथा परम. पहिलं कुठलं सांगितलंय? हृद्वारम, हृदयद्वार. जिथे आपलं हृदय हे आपल्याला इकडे संकल्पात्मक कमळाप्रमाणे मानलेलं आहे आणि याच्यामध्ये आपला जो चेतना किंवा आत्मतत्व आहे ते अस्तित्वात आहे असं संकेत आहे. तर हे द्वार, हे प्रथम द्वार त्यांनी वर्णन केलंय. त्यानंतरचं द्वार काय सांगतात? वायुद्वारम. आपण सगळ्या हठयोग ग्रंथांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये त्यांनी कसं सांगितलंय? कुंडलिनी जागृती हा प्रकार सांगितलाय. मग ते कसं सांगितलंय? तर प्राणाला वश करून सुषुम्नेच्या मुखातून प्राण आत जातो आणि झोपलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करतो आणि ती सापाप्रमाणे वर जाते. अशा पद्धतीत आपल्याला वर्णन केलेलं आढळतं. तर ही जे सुषुम्नामध्ये प्राणाचा संचार करणे, ही जी प्रक्रिया आहे ती इथे सांगतात वायुद्वारम या शब्दानं. पहिलं कुठलं झालं? हृदयद्वारम. दुसरं कुठलं सांगितलं? वायुद्वारम. आणि तिसरं मूर्धा. मूर्धा म्हणजे टाळू. तर या अथा परम हे सर्वात मोक्षाचं द्वारच आहे, वरचं. तर हे सर्वात वरचं मूर्धा हे पण एक द्वार त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पण मूलाधार चक्रापासून आपली चेतना वाढत नेत कुठपर्यंत न्यायची आहे? सहस्रार चक्रापर्यंत. हे आपल्याला योगामध्ये शिकायला सगळीकडे मिळतं. हे पण यांनी पण अशाच पद्धतीमध्ये याचं वर्णन केलेलं दिसतंय. मोक्षद्वारम बिलम चैव सुशिरम मंडलम विदुः. मोक्षद्वाराचं वर्णन 3 प्रकारे केलेलं आहे त्यांनी. हे चौथं द्वार त्यांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये बिलम च इव सुशिरम मंडलम विदुः अशा प्रकारे 3 प्रकारे वर्णन केलेलं आहे. तर हे जे आहे याविषयी आपल्याला थोडक्यात समजून घेता येईल, पण लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. कदाचित पेपरला आपल्याला लिहायला ते उपयोगाला पडू शकतं. परंतु ज्यावेळी असल्या शब्दांचा अंतर्भाव होतो, त्यावेळी आपल्याला पूर्वपीठिका भरपूर प्रमाणात माहिती असणं आवश्यक असतं किंवा जे आपण वैदिक साहित्य क्लिष्ट असतं असं म्हणतो, ते इथे दिसून येतं. तर आता त्याच्यामध्ये अर्धमात्रेच्या बीजांशाने युक्त असे मंडल, अशा पद्धतीत आपल्याला तुरीय अवस्था, तुरीय अवस्थेचे म्हणजे प्रकार, त्याच्यामध्ये कशी अवस्था म्हणजे काय होतं, मूर्धा जे चक्र आहे किंवा मूर्धास्थानी काय होतं, अशा पद्धतीत आपल्याला सर्व बाजूनी जर माहिती असेल तर या सर्व गोष्टी आपल्याला विस्ताराने कळू शकतात. परंतु सध्या आपल्याला एवढं समजणं सोयीचं आहे कारण आपण प्रथम वर्षालाच आहोत. तर असं आहे की हे जे मोक्षद्वार आहे इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि आपल्याला प्राणाची गती आहे ती या श्लोकामधून व्यवस्थित कळते, की शेवट आपल्याला मोक्षद्वार पर्यंत आपल्याला प्राण जाणार आहे आणि तिथून तो बाहेर पडणार आहे. आलं लक्षात?
तर ही गती आपल्याला समजून घेणं या श्लोकातून आवश्यक आहे. पुढचं श्लोक घेऊया 27. भयं क्रोधम अथालस्यम अतिस्वप्न अतिजागरम अत्याहारम अनाहारम नित्यम योगी विवर्जयेत. या श्लोकावरून काय कळलं आपल्याला? काही कल्पना आली का कोणाला? सर ते मोक्षद्वारानुसार ते 3 प्रकार सांगा ना. हा, तर शेवटचे आता त्याच्यामध्ये जेव्हा आपण डीप घुसायचा प्रयत्न करणार तेव्हा बघा, आता मोक्षद्वार हे अर्धमात्रात्मक असून आता हे समजून घेण्यासाठी पूर्वपीठिका माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे मोक्षद्वाराविषयी डिटेल आधी लिहून ठेवलेलं आहे आणि त्याचं आता संक्षिप्त स्वरूपात इथे माहिती सांगतायत. आलं लक्षात? आता हे आपलं जे उपनिषद आहे हे कृष्ण यजुर्वेदापासून वेगळं केलेलं उपनिषद आहे. मग कृष्ण यजुर्वेदामध्ये मूर्धास्थानाविषयी जे काही विशिष्ट वर्णन केलेलं असेल त्याच्या अनुषंगाने आलेलं हे वर्णन आहे. आलं का लक्षात? मग आतापर्यंतचे क्वेश्चन जरी विचारात घेतले तरी त्याच्यामध्ये असं कुठे डिटेल सांगितलेलं किंवा विचारलेलं कुठल्या प्रश्नामध्ये नाहीये. परंतु समजून ज्यांना घ्यायचं असेल त्यांना राम सर फक्त समजावू शकतील असं मला तरी वाटतं. बाकी आपल्याकडे म्हणजे मी तरी ही गोष्ट समजावण्यासाठी योग्य माणूस नाही आहे, कारण मी कृष्ण यजुर्वेद पूर्ण वाचलेला नाहीये. आलं लक्षात? हो. त्यामुळे पूर्वपीठिका नसताना आपण त्याच्याविषयी नाही बोलू शकत. पण आपल्याला एवढं नक्की कळतं या सर्वातून की हृदयद्वार, वायुद्वार आणि मूर्धास्थान, मोक्षद्वार एवढं आपल्याला व्यवस्थित या सर्वातून समजलेलं आहे. या ठिकाणी प्राण असतो आणि याची प्राणाची जी गमनाची गती आहे ती या पद्धतीत आहे. हा, तर पुढचा श्लोक आपण घेतला त्याच्यामधून आपल्याला काय समजतंय? कोणाला काही क्लू लागतोय का? हे काय आहे? भयं क्रोधम अथालस्यम अतिस्वप्न अतिजागरम अत्याहारम अनाहारम नित्यम योगी विवर्जयेत. ही सर्व काय आहेत? बाधक तत्व आहेत. योगाच्या मार्गामध्ये अडथळा आणणारी तत्वांना आपण बाधक तत्व असं म्हणतो. हठयोग प्रदीपिकेमध्ये सुद्धा अशीच सांगितलेली आहेत. आठवतात का कोणाला? बोला, ज्यांना येत असतील त्यांनी बोला. डिप्लोमा झाला असेल किंवा अगोदर असेल. प्रयास, प्रजल्प, नियमाग्रह, जनसंग्रह, लोल्यम. बरोबर. अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहः जनसंगश्च लौल्यंच षड्भिर्योगो विनश्यति. हे हठप्रदीपिकेतला श्लोक आहे. त्याला अनुसरूनच जेव्हा एखादी संहिता लिहिली जाते तेव्हा त्याचे काही बघा कॉमन नियम तुम्हाला इथे पण दिसतील. तर अशा पद्धतीत हे गोष्टी इथे टाळायला सांगितलेल्या आहेत. काय काय सांगितले बघा? भय, क्रोधम अथ आलस्यम, अतिस्वप्न. अतिस्वप्न म्हणजे जास्ती वेळ झोपणे. अतिजागरम म्हणजे काय असेल? जास्ती वेळ जागरण करणे. जागरण करणे. अत्याहारम म्हणजे मिताहाराच्या विरुद्ध अति आहार सेवन करणे. नित्यम योगी विवर्जयेत. योग्यानं नेहमी या गोष्टींचा परिहार केला पाहिजे, या प्रत्याहार केला पाहिजे. या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये याला स्थान देता कामा नये. ह्या म्हणजे अमृतनादोपनिषदामधल्या सांगितलेल्या काय आहेत? बाधक तत्व आहेत. सर्वांनी लक्षात ठेवायचं. आता जेव्हा इथे काही वेळेला प्रश्न लिहिताना सोप्या सोप्या अशा गोष्टी जेव्हा आपण लक्षात ठेवतो तेव्हा ते उत्तर सजवण्यासाठी या गोष्टी कामी येतात.
इथे तुम्ही एखादा पॉइंट बाधक तत्व म्हणून जर व्यवस्थित लिहिला तर त्याला पटकन मार्क मिळून जातात, तेव्हा या लक्ष ठेवायचं. आता पुढचा श्लोक बघा. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. हे काय सांगितलंय? दुःखहारक योग लाभदायक असतो, ज्याचा आहार विहार, ज्याचं झोप, त्याचं कर्तव्य योग्य प्रमाणात आहे, त्याला दुःखहारक योग लाभदायक आहे. बरोबर. आणि हा श्लोक जर विचार केला तर अजून कुठे आलाय का आपल्याला? भगवद्गीतेचा. भगवद्गीतेमध्ये आहे, भगवद्गीतेमध्ये. बरोबर. आत्मसंयम योग 6वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये हे 17वं सूत्र आहे. मग ह्याला पण आपण काय म्हणू शकू? पहिल्यांदी सांगितली बाधक तत्व, आता ही साधक तत्व आहे. आलं लक्षात? साधक बाधक तत्व इथे सांगितलेली आहे. पहिल्यांदी सांगितली बाधक तत्व आणि आता ही साधक तत्व सांगितली. युक्ताहार करायचा, युक्त विहार करायचा, युक्त चेष्टा करायच्या आणि युक्त कर्म करायची. त्याचबरोबर युक्त स्वप्न, युक्त अवबोध, योगो भवति दुःखः. सर्व दुःखांचा नाश करणारा अशा प्रकारचा योग, या गोष्टी आत्मसात केल्यानं आपल्याला सुखावह होणार आहे. अभ्यास फलम. अशा प्रकारे जेव्हा योगी अभ्यास करतो, या बाधक तत्वांचा त्याग करतो, साधक तत्वांचा अंतर्भाव करतो आणि अभ्यास करतो, साधना करतो, तर त्याला अभ्यासाचं फळ पण मिळणार. मग आता इथे अगदी क्लिअर कट त्यांनी काही गोष्टी सांगून टाकलेल्या आहेत. अनेन विधिना सम्यक नित्यम अभ्यसते क्रमात स्वयं उत्पद्यते ज्ञानम त्रिभिर्मासैर न संशयः. अशा तऱ्हेने अनेन विधिना, विधीपूर्वक, अशा प्रकारे मी जो आधी विधी सांगितलेला आहे, काल ज्या लेक्चर मध्ये शेवटी पूर्णत्वाला गेलेला जो विधी आहे, त्या विधीचं व्यवस्थित जो पालन करतो, विधिना सम्यक नित्यम अभ्यसते क्रमात, नित्यम अभ्यसते, सतत जो योगी अभ्यास करतो आणि तोही कशाने? क्रमात. क्रम कुठला आहे आपला? क्रम कधी सांगितला? कुठल्या श्लोकामध्ये? बघा, एकदम सुरुवातीला 6व्या श्लोकात. क्रमाने लक्षात ठेवा असं मी सांगितलेलं तिथे पण. रेचक, पूरक, कुंभक. हा, ते झालं प्राणायाम. पण आपल्याला क्रम म्हणजे ह्याच्यामध्ये षडंग योग सांगितलेला आहे आणि षडंग योग हा कुठून सुरुवात झालाय? प्रत्याहारस तथा ध्यानम प्राणायामो अथ धारणा तर्कश्चैव समाधिश्च षडंगो योग उच्यते. या क्रमाने योगा केला तर सफल होईल. क्रमाचं सांगितलेलं आहे. स्वयं उत्पद्यते ज्ञानम, स्वतः ज्ञानाची निर्मिती, उत्पत्ती होणार आहे. त्रिभिर्मासैर न संशयः, 3 महिन्यातच त्याचा योग सिद्धी होईल किंवा त्याचा योग सफल होईल. क्रमाने 3 महिन्यात आपोआप ज्ञान प्राप्त होते, यात शंका नाही. न संशयः, जो माणूस या आपला षडंग योगाच्या क्रमाने विधीपूर्वक सम्यक नित्य अशा प्रकारचा अभ्यास करेल, त्याला 3 महिन्यामध्ये ज्ञानाची प्राप्ती होईल, यात शंका नाही. अशा प्रकारे ते आश्वस्त करतात. चतुर्भिः पश्यते देवान पंचभिर विततः क्रमः इच्छयाप्नोति कैवल्यम षष्ठे मासी न संशयः. 3 महिन्यात ज्ञान प्राप्ती होईल. 4थ्या महिन्यात काय होईल? तर 4 महिन्यांनी देवतांचे दर्शन होईल. त्यानंतर पंचभिर
वितत क्रमः 5 महिन्यांनी अधिक विस्तारपूर्वक किंवा विराट रूप, ज्याला आपण देवतांचं दर्शन जेव्हा म्हणतो त्यालाच आपण इकडे शब्द काय वापरलेला आहे काही ठिकाणी की जे स्वतःचं शरीर सूक्ष्म स्वरूपात ठेवून, अजून तुम्हाला माझ्या मते तेजोबिंदू उपनिषद झालेलं नसेल, बरोबर, त्याच्यामुळं उगाच तुम्हाला कन्फ्यूज न करता देवतांचे दर्शन होते 4 महिन्यांनी, एवढं इथे क्लिअर सांगितलेलं आहे. त्यानंतर 5 महिन्यांनी अधिक विस्तारपूर्वक विराट स्वरूपाचे दर्शन होतं, म्हणजेच सर्व अंगांनी युक्त अशा पद्धतीत विराट स्वरूप जे आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्या स्वरूपाचं आपल्याला दर्शन होते. आणि 6व्या महिन्यात आपल्या इच्छेनुसार कैवल्याची प्राप्ती होते यात शंका नाही. म्हणजेच हा टोटल योग त्यांनी किती महिन्यात संपवायचा आहे योग्यानं? 6 महिन्यात. म्हणजे इथे जे योगी असतील त्या योगांनी 6 महिने जर षडंग योगाचा अभ्यास व्यवस्थित केला तर तो कैवल्य पदाला प्राप्त होऊ शकतो, याबद्दल हे मी इथे आश्वस्त केलेलं आहे. योगचिंत्यम पार्थिव पंचमात्रस्तु चतुर्मात्रस्तु वारुणः. पार्थिव पंचमात्रस्तु 5 मात्रा पार्थिव, चतुर्मात्रास्तु वारुणः. वारुण म्हणजे जल, जल हे 4 मात्रा आहे. आग्नेयस्तु त्रिमात्रो, 3 मात्रा अग्नीच्या. वायव्यस्तु द्विमात्रका, वायूला 2 मात्रा. एकमात्र तथा आकाशो, आकाशाला ही 1 मात्रा आहे. ह्य मात्रम तू विचितये, योग्याने पृथ्वी तत्व हे 5 मात्रा असून जल तत्व 4 मात्रा, अग्नि तत्व 3 मात्रा, वायू तत्व 2 मात्रा आणि आकाश तत्व 1 मात्रा असून मात्रारहित जे तत्व ते म्हणजे ब्रह्म असं चिंतन करावं. आता जेव्हा आपण या सर्वाचा विचार करतो तेव्हा काही अर्थ हे फार वरवरचे असतात आणि काही अर्थ फार गंभीर असतात. जर विचार केला तर आपल्याला जेवढे काही दिसतं म्हणजे ते वायू स्वरूपात असेल का हो? नाही, म्हणजे ते पार्थिव स्वरूपात असणं स्वाभाविक आहे किंवा पृथ्वी तत्वाचं त्याच्यात अंतर्भूत असणं आवश्यक आहे. ज्याला कुठला तरी आकार आहे अशी प्रत्येक वस्तू आपल्याला जी दिसते ती पार्थिव घटकांनी बनलेली असणार यात शंका नाही. आपल्या शरीराचाही जर विचार केला तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा कटी आणि त्याचा खालचा जो भाग आहे तो पार्थिव सांगितलेला आहे. त्यानंतर कटी आणि नाभी याच्या मधला जो भाग आहे तो जलीय सांगितलेला आहे. नाभी आणि हृदय याच्यामध्ये अग्नीचं वास्तव्य सांगितलेलं आहे. हृदयावकाश कुठपर्यंत? मानेपर्यंत हा जो भाग आहे तिथे वायूचं वास्तव्य आहे आणि मानेच्या वरती आकाश महाभूताचं अस्तित्व आहे. तर या पद्धतीनं त्यांनी क्रमानं सांगितल्यात बघा गोष्टी. पहिलं काय सांगितलं? पार्थिव. दुसरं काय सांगितलं? जल. तिसरं वायू अग्नी, त्यानंतर वायू आणि त्यानंतर आकाश तत्व. या पद्धतीने हे क्रमानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी आता तुम्हाला जे शरीराचं उदाहरण देऊन सांगितलं ते लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे बघा. पहिले पाय कर्मेंद्रियांचं प्रतीक आहे किंवा स्थूल गोष्ट, शरीरातली सर्वात मजबूत गोष्ट कशानं बनली असणार? पार्थिव महाभूतानं. बरोबर आहे? लक्षात ठेवायला सोपं आहे. पाय आपले सर्वात मजबूत अवयव आहेत आणि ते पार्थिव महाभूतानं असणार बनलेले यात शंका नाही. त्यानंतर आपले गर्भाशय, लघवीचे अवयव हे सर्व
कटी प्रदेशात येतात, नाभीच्या खालच्या भागात येतात, जिथे जलमहाभूताचं प्राधान्य आहे. नाभीच्या वरती आपण अन्न खातो ते पचतं म्हटल्यानंतर आपल्याला पाचक अग्नी तिथे दिसतो, म्हणजेच अग्नीचं वास्तव्य आहे. त्यानंतर काय येतात, फुफ्फुस येतात. फुफ्फुस वायूचं द्योतक आहे. त्यानंतर वरचा जो भाग आहे तो आपलं काय म्हणतो आपण त्याला, उत्तमांग किंवा शिर. शिर. हा, हे आकाश महाभूताचं द्योतक आहे. तर अशा पद्धतीत आपण हे गोष्ट लक्षात ठेवू शकतो. या पद्धतीनं चिंतन करावं. अशा पद्धतीनं चिंतन करावं म्हणजे काय करायचं आहे, तर ध्यानाच्या जेव्हा आपण पंचमहाभूतांची साधना करणार आहोत तर अशा पद्धतीत विचार करावा असं यांनी क्लिअर सांगितले आहे. संधिम कृत्वा तु मनसा चिंतयेत आत्मनात्मनि त्रिशंसात अर्धांगुलः प्राणो यत्र प्राणैः प्रतिष्ठितः एच प्राण इति ख्यातो बाह्य प्राणस्य गोचरः. आता हे कसं करायचं ते लिहिलंय पुढे. चिंतन करावे असं पहिल्या श्लोकात सांगितलं या सर्व पंचमहाभूतांचं. अशा तऱ्हेने एकेका तत्वातील अंतर कमी करत मनानेच ब्रह्माचे किंवा आत्म्यामध्ये चिंतन करावे. चिंतन करावे म्हणजे कसं करावं, तर या सर्व पंचमहाभूतांवर जय मिळवत आपल्याला पंचमहाभूत रूपी शरीर सोडून सूक्ष्माकडे जायचं आहे. आणि त्यानंतर म्हणजे काय झालं, तर स्थूल शरीर हा एक भाग झाला आणि सूक्ष्म शरीरामध्ये त्यातही आतला जो भाग आहे तो म्हणजे आपला आत्मा आहे, जो वेगळा आहे या सर्वापासून, स्थूलापासून. त्याच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. पहिल्या लेक्चर पासून मी हे माझ्या मते दर लेक्चरला सांगितलंय. तर त्याच्यापर्यंत पोचायचं आहे म्हणजेच परब्रह्मापर्यंत पोचायचं आहे. आणि आपल्याला हे ज्ञान करून घ्यायचं आहे की आत्मा आणि परब्रह्म हे एकच आहे. तर इथपर्यंत पोचण्यासाठी दोघांमध्ये जेव्हा तुम्हाला स्थूल गोष्टींवर ध्यान करून त्याच्यावर जय मिळवाल तेव्हा तुम्हाला उरलेलं काय असेल, आत्मा किंवा परब्रह्म एवढं एकच तत्व जाणून घेणे शिल्लक राहील. 30 अर्ध अंगुली प्राण ज्या ठिकाणी प्राणांनी स्थापन केला जातो त्याला प्राण असे म्हणतात व तो बाह्य प्राणाला पाहतो. आता हा जो विषय आहे ते पण परत काय येतं, पूर्वपीठिका माहिती असणं आवश्यक आहे. इथे आता 30 अर्ध अंगुली प्राण हा जो काही प्रकार त्यांनी सांगितला तर त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं स्वाभाविक आहे की ती असणार नाही. कृष्ण यजुर्वेदातली कुठली तरी गोष्ट अशी असणार आहे की जी आपल्याला माहिती नाहीये, परंतु त्याच्यावर जास्ती अडकून न पडता आपल्याला जे त्याच्यातलं द्योतक आहे किंवा जे समजून घेण्यासारखे आहे ते आपण व्यवस्थित समजून घ्यायचे. तर इथे आपण अडकून नको पडूया. तर या प्राणावर आपल्याला जेव्हा सर्व म्हणजे समावेशक अशा पद्धतीत या सर्वांचा त्यांनी विचार केलेला आहे. प्राणाची गती ऊर्ध्व आहे, मूर्धेपर्यंत आपल्याला प्राण न्यायचा आहे हे मगाशी सांगून झालं. मग ते परत त्याच्यावर चिंतन कसं करावं, तर पहिल्यांदा आपल्याला पंचमहाभूतांवर विजय मिळवायचा आहे. त्यानंतर उरलेला असेल तो आत्मा आहे त्याच्यावर आपल्याला ध्यान केंद्रित करायचं आहे आणि तेच ब्रह्म आहे हे समजून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपण पोचलो. आता श्वास प्रमाणम त्याच्या पुढचा श्लोक जो आहे 33वा. अशीतिश्च शतम चैव सहस्राणि त्रयोदश लक्षश्च एकोननिश्वासः अहोरात्र प्रमाणतः. आता इथे त्यांनी 2 प्रमाण सांगितली. म्हणजे आपण श्वास प्रश्वास जो घेतो दिवसभरात त्याची संख्या सांगितलेली आहे. तर दिवस व रात्र या प्रमाणानुसार श्वासोश्वासाची संख्या 180 किंवा 13,180 शत म्हणजे ते परत 8,000 म्हणजे एकूण किती सांगितली,
तर 1,38,000 ही दिवस रात्रीमध्ये आपण श्वासोश्वासाची संख्या या एक मत सांगितलेलं आहे. आणि दुसरं मत की ही संख्या 1,00,000ला एक कमी म्हणजेच 99,999 एवढी सांगितली. एक संख्या किती सांगितली? 1,38,000 एवढी सांगितली. आणि दुसरी काय सांगितली? 99,999. एखादा माणूस जास्ती जोरात श्वास घेईल आणि एखादा माणूस श्वास हळूहळू स्वरूपात घेईल. त्यामुळे या दोन्ही संख्यांमध्ये काही फार अडकून पडण्यासारखी गोष्ट नाहीये. साधारण 99,999 पासून 1,34,000 पर्यंत आपला दिवसभरामध्ये श्वास निश्वास घडत असतात. अशा पद्धतीत प्रमाण सांगतायत. मग हे जे श्वास आहे, हा श्वास हा बाह्य प्राणाशी निगडित आहे. जेव्हा आपण आहार म्हणतो किंवा शरीरात घेण्याच्या वस्तू म्हणतो, या दोन प्रकारच्या असतात. एक असतो ते म्हणजे आपण मुखानं काय करतो? आहार घेतो, ज्याच्यावर आपलं शरीर पोचतं. आणि दुसरं बाहेरून आपण श्वास घेतो आपल्या शरीरामध्ये. बरोबर आहे का? तर या श्वासाच्या आधारे सुद्धा आपल्याला शरीर पोषण करता येत असतं. तर हा जो बाह्य जो श्वास आपण आत घेतोय तो सृष्टीतला प्राणच असतो. त्यामुळे आपण आपल्या शरीरातल्या त्याच्या वास्तव्यावर आपण नियंत्रण करणे म्हणजे प्राणायाम करणे. आलं लक्षात? तर आता पुढे प्राणादीनां स्थानानी, प्राणाची कुठली कुठली स्थानं आहेत त्याचं वर्णन आता करतात. हे सर्व छोट्या छोट्या स्वरूपात सूक्ष्म सूक्ष्म लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला अडचण होणार नाही. प्राण आदौ हृदिस्थाने अपानस्तु पुनर्बुधे समानो नाभिदेशेतु उदानः कंठमाश्रितः व्यानः सर्वेषु चांगेषु व्याप्य तिष्ठति सर्वदा एवं श्वासकृत प्राणादि स्थानान्याह प्राण इति. प्राणाची सगळी स्थानं इथे सांगितली त्यांनी. प्राण हा हृदयाचं ठिकाणी असतो. प्राणाचं स्थान हृदय लिहून घ्या. प्राणाचं स्थान कुठे सांगितलंय? हृदय सांगितलं. ओके. अपान गुदस्थानी असतो. अपानाचं स्थान गुदस्थानी असतो. समान हा नाभीच्या ठिकाणी असतो. नाभीच्या ठिकाणी असणारा प्राण कुठला आहे? समान आहे. तर उदान हा कंठाच्या ठिकाणी असतो. व्यान हा सर्व शरीराच्या सर्व अंगांना व्यापून असतो. काय सर? व्यान वायू शरीराच्या सर्व अंगांना व्यापून असतो, सर्व शरीरामध्ये. यांच्यात तुमच्यापैकी कोणी BMS आहे का? डॉक्टर वगैरे क्लासला उपस्थित असणाऱ्यांमध्ये? नाही सर. हा, तर ते आयुर्वेदामध्ये तर या सर्वाला अतिशय महत्व आहे. आणि त्यामुळे ही जी स्थानं आहेत ही न विसरण्यासारखी आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणी आपल्याला या प्राणांचा आपल्या चिकित्सकीय दृष्टिकोनातून म्हणा किंवा आपल्याला सगळीकडे उल्लेख मिळणार आहे पुढे सुद्धा. आणि ही उल्लेख जे इथे केलेले आहेत ते जसेच्या तसे लागू होतात सगळीकडे. त्यामुळे हे पाठच करा. प्राणाचं स्थान हृदय आहे. अपानाचं स्थान गुदस्थान आहे. समान हा नाभीच्या ठिकाणी असतो. उदान कंठाच्या ठिकाणी असतो. आणि व्यान हा सर्व शरीर व्यापून असतो. आता हे तुम्हाला किती आहेत? साधारण किती आहेत आणि एक एक? पंचप्राण. हा, पंचप्राण. सर्वात पहिल्यांदा आपण विचार करूया, आपण बाहेरून आतमध्ये, मी अगदी प्रतिकात्मक सगळं व्यवस्थित तुम्हाला परत एकदा डिटेल करून सांगतो. प्राणाचा जर विचार केला तर आपण पहिलं श्वास आतमध्ये घेतो, बरोबर आहे? तर त्याला प्राण असं म्हणतात. श्वास आतमध्ये घेण्याच्या क्रियेला प्राण आतमध्ये घेणे असं आपण म्हणतो, बरोबर आहे? तो कुठे असतो? घेतो म्हणजे कुठे घेतो? तर हृदयस्थानी. आपण भरून घेतो की नाही, छाती भरून श्वास घेतला असं म्हणतो ना. मग तो हृदयाच्या स्थानी म्हणजे छातीत हृदयाचं स्थान आहे हे. या ठिकाणी जो असतो प्राण तो म्हणजे प्राणवायू. त्यानंतरचा वायू आहे अपान वायू सांगितलेला. शरीरातून बाहेर टाकण्यासाठी
जो वायू आहे तो म्हणजे अपान वायू आहे. मग तो गुदद्वारातून बाहेर पडतो, किंवा जसं शरीरामध्ये एंट्री आहे तशी एक्झिट पण आहे. एंट्री लेवलचा प्राण म्हणजे प्राणवायू आणि एक्झिट लेवलचा प्राण म्हणजे अपान वायू. अशा पद्धतीत लक्षात ठेवा. राहील लक्षात? समान, आता दोघांच्या मध्ये म्हणून तो समान, बरोबर आहे. प्राण झाला, अपान झाला. प्राण झाला हृदयाच्या ठिकाणी, गुदद्वाराच्या ठिकाणी अपान झाला, त्यांच्यामध्ये नाभिस्थान येतं. या नाभिस्थानामध्ये समान वायू सांगितलेला आहे. समान वायूचं वर्णन कसं आहे, तर समानो अग्निसमीपस्थः, अग्नीच्या समीप असतो, त्यामुळे तो फुंकर घालतो अग्नीवर आणि अग्निसंदूषण करतो. प्राणायामानं आपला समान वायू वाढतो. त्यामुळे प्राणायामाच्या सर्व तुम्ही आता प्रक्रिया हळूहळू बघाल जेव्हा, तेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये सुद्धा नंतर सांगितलेलं आहे की घाम येतो किंवा उष्णता शरीरामध्ये वाढते, तर तो हा समान वायू असतो जो अग्निसंदूषणाचं काम करतो. समानो अग्निसमीपस्थः, अग्नीच्या जवळ असलेला वायू कुठला आहे, समान आहे. उदान हा कंठाच्या ठिकाणी असतो. आता उदानाचं जे काम आहे ते ऊर्ध्व आहे. म्हणजे काय, तर सगळ्या गोष्टीच्या बाहेर टाकायच्या आहेत. उदाहरणार्थ काय, स्टिवन म्हणजे थुंकणे, शवथू, उद्गार, निश्वास, या गोष्टी सगळ्या उदानाच्या आहेत. म्हणजे बोलतो तर आपल्याला जो काही जोर लागतो त्याच्यासाठी, किंवा बल लागतं शरीरामधलं, काही गोष्ट उचलायला, या सर्व ऊर्ध्व बाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या उदानाच्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. वरच्या दिशेने, थोडक्यात आपण कसा विचार केला की प्राण आपण आतमध्ये घेतो अध दिशेने, बरोबर आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने जो प्राण आहे तो म्हणजे उदान वायू आहे, हे लक्षात घ्या. आणि सर्वात शेवटचा आहे व्यानवायू. व्यानवायूचं सर्व शरीरात विचरण असतं. आता वायू ही संकल्पना बेसिकली चल या गुणामुळे प्रसिद्ध आहे. म्हणजे शरीरामध्ये ज्या काही हालचाली होतात त्या सर्वांचा कर्ता वायू आहे, बरोबर आहे. तर इकडून तिकडे नेणे, सर्व शरीराला त्या गोष्टी पुरवणे, हे सर्व आपल्या शरीरामध्ये आपण साधारण फिजिओलॉजी बघितलेली आहे की आपलं सगळं खाल्लेलं जे असतं ते पचवतं आतड्यामध्ये, मग त्यातून जो रस तयार होतो तो लिव्हर मध्ये जातो, तिथून तो रक्तात जातो, मग आपण श्वास घेतो तो सुद्धा ऑक्सिजन रक्तामध्ये जातो. मग हे जे रक्त असतं ते सगळं हृदयात जातं आणि हृदयातनं सगळ्या शरीरामध्ये पसरतं. मग आपल्याला ज्या ज्या पेशींना जे गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या रक्तातून घेतल्या जातात आणि आपलं शरीर मेटाबॉलिझम करतं, म्हणजे व्यवस्थित चालतं. हे सगळं आपल्याला माहिती आहे. मग हे जे हृदयापासून अख्ख्या शरीरापर्यंत नेण्याची क्रिया आहे, ही क्रिया कुठला वायू करतो, व्यान वायू करतो. आलं का लक्षात? लक्षात आलं? आवाज येत नाही मॅडम? हो हो. ओके. तर हे पंचवायू आपल्याला इथे लक्षात ठेवण्यासाठी आणि व्यवस्थित दिलेले आहेत. इथे क्रम पण व्यवस्थित दिलेला आहे आणि आपल्याला म्हणजे कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे. आता पुढे काय सांगतात, तर प्राणादी वायूंचे क्रमाने 5 वर्ण आहेत. प्राणवायूचा वर्ण मण्यासारखा रक्तवर्णाचा असतो, मण्याप्रमाणे रक्तवर्णाचा. त्यानंतर अपान इंद्राच्या, आता इथे इंद्राच्या रागाप्रमाणे कांती असलेला तांबूस वर्णाचा असं म्हटलेलं आहे, पण मला असं जाणवतंय की इथे श्लोकामध्ये कदाचित ते असं असणार आहे की इंद्र कोप समप्रभा, असा श्लोक आहे बघा, 36 नंबरचा श्लोक. त्याच्याऐवजी तो इंद्रगोप पाहिजे. इंद्रगोप नावाचा किडा असतो आणि त्याचा रंग तांबूस असतो. काही असलं तरी तांबूस रंग काही बदलणार नाहीये. असो, आपण काय, इंद्राच्या रागाप्रमाणे कांती असलेला तांबूस रंगाचा जो कुठला आहे तो अपान वायू आहे. समान हा या दोघांच्याही मध्ये, मगाशी सांगितलं, प्राणवायू हृदयस्थानी,
उदद्वाराकडे अपान वायू आणि दोघांच्या मध्ये नाभिस्थानी समान वायू आहे. हा समान वायू दोघांच्या मध्ये असून तो गायीच्या दुधाप्रमाणे धवल कांती असलेला आहे. समान वायूचं काय सांगितलंय वैशिष्ट्य? गायीच्या दुधाप्रमाणे धवल असा रंग सांगितलाय. त्यानंतर पांढुरक्या रंगाचा उदान वायू आहे, म्हणजे ढगाप्रमाणे पांढुरका म्हणजे ईशत पांढरा रंग उदान वायूचा आहे. आणि ज्योतीप्रमाणे कांती असलेला व्यान वायू आहे. दिव्याची ज्योत ज्या रंगाची दिसते भगव्या तशा रंगाचा व्यान वायू आहे. हे सगळं पंचवायू आणि त्यांचे वर्ण अशा पद्धतीत सांगितलं. आता इथे आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पंचप्राणांविषयी अमृत नादोपनिषदातील वर्णन सांगा, टीप म्हणून येऊ शकतं. त्याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे की प्रत्येक वायूचं कुठलं स्थान आहे आणि त्यांचे रंग कसे सांगितलेले आहेत. याच्यावर एक टीप पडू शकते आपल्याला. आता शेवटचा ह्याच्यावर येऊया. आता आपण म्हणजे सर्वात शेवटी ना मी इथे काढून ठेवलंय की आजपर्यंत म्हणजे 5-6 ज्या प्रश्नपत्रिका मला मिळाल्या त्या सर्वांमधले जेवढे म्हणून प्रश्न आलेले आहेत ते सगळे एके ठिकाणी केलेत कंपाईल, आणि त्याच्याविषयी आपण थोडं 1-2-4 मिनिटं चर्चा करू की आपल्याला हे सगळं झालंय आणि आपण त्याच्याविषयी लिहू शकतो भरपूर. ह्याची तुम्हाला एकदा खात्री झाली की मग आपण लेक्चर संपवू. शेवटचं बघूया. परमफलम यस्येदम मंडलम भित्वा मारुतो याति मूर्धनी यत्र यत्र म्रियेद्वापि न स भूयो अभिजायते न स भूयो अभिजायत इत्युपनिषद. शेवटचा श्लोक आहे. ज्या योग्याचा प्राण ही मंडले फोडून या मंडलांचा भेद करून मस्तिष्काकडे जातो, म्हणजेच मूर्धस्थानी जातो, किंवा त्यातील एखाद्या मंडलात मृत प्राण होतो, तेथून पुढे जात नाही किंवा पुन्हा निर्माण होत नाही, असे उपनिषद आहे. दुःख निर्वाण किंवा दुःखाचा अंत करणे ही आपलं मोटिव्ह आहे योगाचं. आणि मग त्याच्यासाठी नैसर्गिक शरीरामध्ये प्राणाची गती जेवढे योगी होऊन गेले त्यांनी समजून घेतली आणि त्या गतीला वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या गतीला जेव्हा आपण वाढवण्याचा म्हणजे प्राणाला आपण शरीरामध्ये नियमन करून त्याचा जो नैसर्गिक मार्ग आहे त्या मार्गावर प्रवृत्त करतो, तेव्हा आपण कुठे जातो तर मस्तिष्कापर्यंत जातो आणि मग तिथून प्राणोत्क्रमण होतं. अशा पद्धतीत या उपनिषदामध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण पूर्ण केलेल्या आहेत. अमृतनादोपनिषद इथे समाप्त झालेला आहे. तर आता त्याच्यावरचे काही आलेले प्रश्न आपण बघूया. प्रश्न साधारण लिहून घेतलेत, तुम्हाला हवे असतील लिहून घेतलेत तरी चालेल, नसेल तर आपण थोडीशी चर्चा करूया त्याच्याविरुद्ध म्हणजे त्याच्याबाबत. पहिला आहे टीप, 8 मार्कासाठी आलेली आहे की अमृतनादोपनिषदाचा सारांश लिहा. काय काय लिहाल? अमृतनादोपनिषदामध्ये काय काय सांगितलेलं आहे? काय आठवतंय मॅडम? बोला पटापट. थोडक्यात त्याचा परिचय करून द्यायचा, म्हणजे ते कुठून आले काय नाही. अमृतनाद उपनिषद त्याच्यामध्ये एकूण विषय किती आहेत ते पॉइंट नुसार लिहायचं. त्या विषयाचं थोडक्यात 3-4 ओळीचं स्पष्टीकरण द्यायचं. स्पष्टीकरण द्यायचं. कारण 8 मार्काचा प्रश्न आहे, लक्षात आलं. 8 मार्काला आपण एका पानाला आपण किती मार्क धरतो? 5 मार्क धरतो. म्हणजे हे जर अख्खं एक पान धरलं तर इथून एवढं जर तुम्ही लिहिलं तर त्याला किती मार्क असतात? 5 मार्क. ओके.
ह्याच्या पाठी जर लिहिलं इथे तर त्याला 5 मार्क. लक्षात आलं? तर या अनुषंगाने आपण पेपर लिहायचा आहे. मग मेन पेपर त्याच्यात हा विषय लिहायचे. विषय झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे प्रणव उपासना दिले ती थोडक्यात स्पष्ट करायची आणि पंचप्राण काय आहे ते सांगायचं. हा, मग आता हे क्रमानं आपण एकदा समराईज करूया की या सगळ्यामध्ये सारांश म्हणून आपण काय लिहू शकतो. तर सुरुवातीला आपल्याला काय सांगितलेलं आहे की षडंग योग म्हणजे काय किंवा प्रणवोपासना म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपल्याला सुरुवातीपासून करायच्या आहेत. पहिल्यांदा काय सांगितले, प्रणवोपासना. प्रणवोपासनेविषयी थोडस लिहायचं. त्यानंतर षडंग योग सांगितलेला आहे. म्हणजे कुठला? तर प्रत्याहार, ध्यान, प्राणायाम, धारणा, तर्क आणि समाधी यांनी काय होतो, षडंग योग होतो असं या अमृतनादोपनिषदात सांगितलेलं आहे. त्यानंतर प्राणायामाचं महती वर्णन केलेली आहे. रेचक, पूरक, कुंभक याच्याविषयी थोडंसं लिहायचं. त्यानंतर धारणा म्हणजे काय, तर्क म्हणजे काय हे आपण लिहू शकतो थोडं थोडं. आणि समाधी सिद्धी करण्यासाठी आपल्याला उपाय सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये दर्भासनावर बसून कुठली आसनं सांगितली, 3 आसनं सांगितली, ती आसनं करून आपण साधना करू शकतो असंही सांगितलं. त्याच्या पुढे काय सांगितलं, तर साधक तत्व, बाधक तत्व ही सांगितली. बरोबर, त्यांचा विचार करायला सांगितलाय. त्यानंतर पंचमहाभूतावर ध्यान करून आपल्याला सूक्ष्माकडे जायचं आहे, अंतरंगामध्ये प्रवेश करायचा आहे. सूक्ष्म म्हणजे पंचमहाभूतांवर धारणा किंवा ध्यान करून त्यांच्यावर जय प्राप्त करून मग आपल्याला आत्मतत्वापर्यंत पोहोचायचं आहे हे सांगितलं. त्यानंतर प्राणांची स्थानं सांगितलेली आहेत. सगळे 5ही प्राण, त्यांची स्थानं, त्यांचे वर्ण, या पद्धतीत आपण एखादा चार्टच तयार करून ठेवू शकतो. बरोबर आहे? झालं, संपलं. हा सगळा झाला सारांश. आता हा आपल्याला बरोबर 8 मार्काला आलाय म्हटल्यानंतर आपल्याला हे सगळं इथून सुरुवात करायची आहे आणि इथे मध्ये किंवा अगदी खालपर्यंत आपल्याला संपवायचं आहे. ज्यांचं लेखन फास्ट आहे त्यांनी अख्खी 2 पानं लिहायला हरकत नाही, पाठ आणि पोट. लक्षात? त्याच्यावर मात्र जर गेलं तर आपल्याला पुढचा प्रश्न नक्कीच वेळ कमी पडणार, यात शंका नाही. लक्षात? त्यामुळे ह्याच्यावर लक्ष ठेवायचं. लिहिताना सगळे प्रश्न पूर्ण झाले पाहिजे, त्याच्यावर आपली भिस्त पाहिजे कायम लिहिताना. आणि पॉइंट वाईज लिहत चला, कारण बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येतं की खूप मोठ्या स्वरूपात विचारलेलं असतं आणि ते एवढ्या कमी मार्कासाठी विचारलेलं असतं की कसं लिहायचं असा प्रश्न पडतो. त्यामुळे आपल्याला पॉइंट वाईज लक्षात ठेवणं हे फार आवश्यक आहे. त्यामुळे सारांश लिहा म्हटल्यानंतर आपण पॉइंट वाईज जर आपल्या डोक्यात असतील फिट केलेले तर पटापट लिहून टाकणार आणि पूर्ण करू शकतो उत्तर. दुसरं आहे प्रश्न, 8 मार्काला स्टिप आलेली आहे. अमृतनादोपनिषदानुसार षडंग योग लिहू शकाल का? सांगा बघूया एकदा. षडंग योग कोण कोण दिसतं इकडे? बोडके मॅडम आहेत, धूत मॅडम आहेत, रक्षा. सांगा मॅडम, रक्षा मॅडम आहे का? समोर नाहीये. प्रत्याहार पहिल्यांदा सांगितलेला, बरोबर. दुसरा काय सांगितला? ध्यान. ध्यान, तिसरं प्राणायाम, सांगितलं धारणा. नंतर धारणा, तर्क, तर्क समाधी. आणि समाधी, हे षडंग योग सांगितलेला आहे. आता हा याच क्रमाने आपल्याला लिहायचा आहे. लिहिताना क्रम वर खाली करायचा नाही. आता याच्यामध्ये प्राणायामावर आपल्याला भरपूर लिहिता येण्यासारखं आहे, कारण इथे सांगतानाच त्यांनी भरपूर सांगितलेलं आहे. बरोबर. प्राणायामामध्ये पूर्वक, रेचक, कुंभक, रुचिकम रेचकम चैव वायोर आकर्षणम तथा प्राणायामस्त्रय प्रोक्ता रेचक पूरक कुंभका, हे इथे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याविषयी आपण जरा जास्ती लिहायचं आहे. धारणा म्हणजे काय ते सांगितलं.
मनाचा संकल्प करणे म्हणजे धारणा. आत्म्यामध्ये त्याला प्रक्षेपित करायचं आहे, मनाला कंट्रोल करायचं आहे आणि आत्म्यामध्ये प्रक्षेपित करायचं आहे. त्याच्यानंतर तर्क म्हणजे काय सांगितलेलं काल, तर जे श्रुती ग्रंथ आहेत किंवा वेद मान्यता किंवा वेदांना मान्य करणारे जेवढे ग्रंथ आहेत त्या सर्व ग्रंथांचं अध्ययन म्हणजे तर्क लक्षणम. आलं लक्षात? त्यानंतर समाधी लक्षणम. समाधी म्हणजे काय, तर जीव आणि आत्मा हे एकच आहेत, म्हणजेच ब्रह्म आणि आत्मा ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या नसून एकच आहेत याची जाणीव होणे म्हणजे समाधी आहे. या पद्धतीनं पूर्ण आपल्याला षडंग योग घ्यायचा आहे. त्यानंतर अमृत नादोपनिषदानुसार पंचप्राण ही टीप आली बघा इथे. बरोबर आहे? ह्याच्याविषयी तर आत्ताच आपण बोललो. पंच कुठले आहेत? प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान. राहिलेत लक्षात सगळ्यांच्या? प्राण म्हणजे आपण जो आतमध्ये घेतो तो, बरोबर. अपान म्हणजे जो बाहेर सोडतो तो, उदद्वार. दोघांच्या मध्ये असणारा समान, नाभिस्थानी. ओके. चौथा प्राणाच्या विरुद्ध गतीला असणारा कंठस्थित जो आहे तो उदान आणि सर्व शरीर व्यापून राहणारा जो आहे तो व्यान. हे झाले प्राणाचे प्रकार 5 आणि त्यांची स्थानं पण झाली सगळ्यांची. आता त्यांचा वर्ण पण सांगायचा आहे. प्राणवायूचा रक्तवर्ण, मण्यासारखा रक्तवर्ण. अपानाचा कसा आहे? इंद्राच्या रागाप्रमाणे तांबूस वर्ण. समान कसा आहे? गायीच्या दुधाप्रमाणे धवल कांती असलेला आणि पांढुरक्या रंगाचा किंवा इसत पांढऱ्या रंगाचा उदान वायू आहे आणि ज्योतीप्रमाणे लाल रंग असलेला व्यान वायू आहे. तर हे आपल्याला पंचप्राण सांगता आले पाहिजे. आणि मग त्याला पूर्वपीठिका किंवा सुरुवात करताना त्यांनी कशी दिली, तर अहोरात्र आपण जे घेतो त्याला आपल्याला 1,38,000 म्हणजेच 99,999 ते 1,38,000 इतकी मात्रा त्यांनी इथे सांगितलेली आहे. तर त्याचा उल्लेख आपल्याला इथे केला. म्हणजे श्वासावर आपण जेव्हा लिहितोय तर त्याच्या अनुषंगाने हे श्वासाचं प्रमाण पण आपण लिहू शकतो. बरोबर, आलं लक्षात? तर पंचप्राणावर ती टीप आली, झाली. 8 मार्काला येऊ शकतो सहज. अमृत नादोपनिषदातील योगाचे स्वरूप स्पष्ट करा. आता इथे काय असेल? योगाचे स्वरूप स्पष्ट करा म्हणजे काय लिहायचं आहे? कोण सांगू शकेल? षडंग योग, प्रणव, रेचक, पूरक, कुंभक. हे सगळं आहे, पण यांनी इथे योगाचं स्वरूप सांगितलं. म्हणजे अमृत नादोपनिषदामध्ये जो सारांश म्हटलं अमृत नादोपनिषदाचा, त्यातलंही जे महत्वाचं आहे म्हणजे योग कसा करायचा एक्झॅक्टली, तर कुठल्या भूमीवर बसायचं, दर्भासन वापरायचं, कुठले आसन घालून बसायचं, त्यानंतर कशा पद्धतीने साधना करायची, या सर्वाचं वर्णन इथे करायचं आहे. आणि मग त्यातून आपल्याला मिळणार काय आहे? मिळणार काय आहे हे पण त्यांनी अगदी स्पेसिफिक सांगितलेलं आहे. 3 महिन्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? स्पेसिफिक सांगितलंय ना मगाशीच. 3 महिन्यानं काय मिळणार, 4 महिन्यानं काय मिळणार, 5 महिन्यानंतर काय मिळणार, हे त्यांनी अगदी क्लिअर सांगितलं बघा. सांगितलं ना? 3 महिन्यानंतर काय मिळणार? ज्ञान प्राप्ती होते. अध्यात्म ज्ञान, ज्ञान प्राप्ती होते. 4 महिन्यांनी काय होतं? देवतांचं दर्शन होतं. दर्शन 5 महिन्यानंतर विराट रूपाचं दर्शन होतं आणि 6व्या महिन्यात आपल्या इच्छेनुसार कैवल्य प्राप्ती होते. हे आपल्याला त्यातून मिळणाऱ्या गोष्टी आहेत. तर षडंग योगाचा अभ्यास हा या ग्रंथात सांगितलेला आहे आणि तो अभ्यास करण्यासाठी जो क्रम सांगितलेला आहे किंवा जी पद्धत सांगितलेली आहे ती म्हणजे योगाचं स्वरूप, जे आपल्याला म्हणजे भूमी, दर्भासन,
जिथपासून सुरुवात होणार त्याला योग कसा करायचा आहे त्याविषयी त्यांनी सांगितलं. नाकपुडी आपली, एका नाकपुडीने श्वास घ्यावा, दुसऱ्या नाकपुडीने सोडावा. क्लिअर तिथे त्या श्लोका म्हणजे 17व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत बघितलं तर ते लक्षात येईल तुमच्या. आता अजून एक हे आलेलं 14 मार्काला, अमृतनादोपनिषदातील योगाचे स्वरूप स्पष्ट करा. कारण काय तर ते झालं 14 मार्काचं उत्तर. त्यानंतर आहे अमृतनादोपनिषदातील प्रत्याहार. प्रत्याहार हा आपण काय बघितलं तर पहिलं अंग आहे. कशातलं? षडंग योगातलं. अमृतनादोपनिषदानुसार असलेलं पहिलं अंग कुठलं आहे? प्रत्याहार. त्यामुळे प्रत्याहाराचं महत्व अधोरेखित करायचं सुरुवातीला, आणि मग प्रत्याहार म्हणजे काय ते सांगायचं. प्रत्याहार म्हणजे काय तर शब्दादी जे 5 विषय आहेत, म्हणजे विषयांप्रती इंद्रिय ही प्रोन असतात, मनही तसंच चंचल असतं. त्यांना आत्मकिरणांनी, घोड्यांना जसं ताब्यात ठेवायला लगाम लागतो तसं आत्मकिरणांनी या सर्व पंचज्ञानेंद्रिय आणि मन यांच्यावर आपण काबूत ठेवायचं आहे, त्यांना ताब्यात ठेवायचं आहे. याचा विचार करावा, यालाच प्रत्याहार असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे प्रत्याहार हे कशाचं अंग आहे? षडंग योगाचं अंग आहे. इथून त्याची सुरुवात करायची आणि मग प्रत्याहाराविषयी लिहायचं आहे. आणि प्रत्याहाराला इथे त्यांनी प्रथम अंग म्हणून स्वीकारलेलं आहे. त्यामुळे अमृतनादोपनिषदाचं हे वैशिष्ट्य आहे की इथे यम नियम सांगत बसलेले नाहीत सुरुवातीला, डायरेक्ट प्रत्याहारावर गेलेलं आहे प्रकरण. त्यामुळे सुरुवातीलाच प्रत्याहाराचं महत्व अधोरेखित करायचं आणि मग प्रत्याहाराविषयी थोडीशी माहिती लिहायची. ही टिपच आलेली आहे, त्याच्यामुळे हे आपण सहज लिहिता येईल. आता अमृतनादोपनिषदानुसार प्रणव स्वरूप. सुरुवातीला पहिला मुद्दा आहे प्रणव स्वरूप, प्रणवोपासना. एकदम व्यवस्थित आहे, ह्याच्याबद्दल काय फार बोलायला गरज आहे असं मला वाटत नाही. ओंकार रूपी रथावर आरूढ व्हायचं आहे, विष्णूला सारथी करायचं आहे आणि रुद्राची आराधना करायची. मग ते प्रतिकात्मक कसं आहे हे मी तुम्हाला सांगितलं. त्या अनुषंगाने त्याचा विस्तार पण करायचा आहे. ओके. प्रणवाचं स्वरूप आणि त्याचं महत्व हे अमृतनाद, जो नाद आहे तो कसला आहे? ओंकाराचा नाद आहे. आणि याचं नावच तशा पद्धतीनं आहे की ओंकाराचा नाद या स्वरूपात अमृतनाद हे त्याला असलेलं त्यांनी दिलेलं रूपक आहे. अमृतनाद सर, तुमच्या ना सर ज्या आता शिकवलेल्या नोट्स आहेत ना त्या सर पाठवता का? राम सरांना पाठवलं तर ते पाठवते. आहेत त्या माझ्या मते. अमृतनादोपनिषदाच्या अनुसार ओंकाराचे स्वरूप व उपासना स्पष्ट करा. म्हणजेच काय करायचं आहे सांगा बघूया कोणीही. ओंकाराचं स्वरूप व उपासना स्पष्ट करा. 2 गोष्टी आल्या, एक म्हणजे ओंकाराचं स्वरूप आणि दुसरं काय आहे? उपासना. मगाशचे 2 जे प्रश्न होते ते सरळ सरळ इथे एकत्रित करायचे आहेत. एक म्हणजे प्रणव स्वरूप, टीप आलेली मगाशी, तेच आहे ते पहिल्यांदी लिहायची. आणि उपासना, त्याची उपासना कशी करायची आहे, रेचक, पूरक, कुंभक कसे आहेत ते सांगायचे. त्याच्यानंतर त्यांची संख्या सांगितलेली आहे ती सांगायची. आणि किती दिवसात काय काय केल्यानंतर किती दिवसात सिद्ध होतो योग, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव इथे करणं आवश्यक आहे. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही एकदा पर्सनली हे पूर्ण वाचून काढलं आता की हा जो अमृतनादोपनिषद आहे हे फार फार तर 8 ते 10 पानांचं आहे. त्याच्यामुळं हे लेक्चर झाल्यानंतरच एकदा पूर्ण वाचून काढा. त्याच्यामध्ये जे खाली अधोरेखित करायचं आहे ते प्रत्येक गोष्टीला अधोरेखित करा आणि आपल्या टिपा नोट्स जर कोणाला काढायच्या असतील तर तशा काढून ठेवा. हे 7 प्रश्न मी
रिपीट होतात प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये, त्यामुळे 7 प्रश्नांचा आपण इथे आता उहापोह केला. लक्षात ठेवण्यासाठी किंवा उत्तराची सुरुवात करण्यासाठी काही असं तुमचा अभ्यास झालेला आहे हे परीक्षकाला कळलं पाहिजे, अशा ठिकाणी काही टिप्स वापरायला मी सांगेल. तो म्हणजे काय आहे, तर सुरुवातीला आपण हे महत्वाचं अधोरेखित करायचं आहे, तुम्ही अभ्यास केलाय हे परीक्षकाला जाणवलं पाहिजे. त्यामुळे सुरुवातीलाच लिहा की कृष्ण यजुर्वेदापासून अमृतनादोपनिषदाची उत्पत्ती झालेली आहे. यामध्ये 38 श्लोक आहे. सुरुवातीलाच लिहा. बरोबर आहे. त्याच्या खाली मग जे उत्तर लिहायचं आहे त्याची सुरुवात करा. काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण सुरुवात करताना कुठल्याही उपनिषदामध्ये आम्ही घुसतो आहोत, या पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो. ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण झाल्यात. प्रणवोपासना तुम्हाला समजली, प्रत्याहार लक्षण समजलंय, षडंग योग सांगितलाय, त्यानंतर प्राणांची स्थानं त्याचे वर्ण सांगितले, पंचप्राण सांगितले, पंचमहाभूत सांगितली, त्यांच्यावरच्या धारणा सांगितल्या. माझ्या मते सगळं पूर्ण झालेलं आहे. ओके, थांबायचं का?